मुंबईमध्ये गेल्या काही दिवसात अंडरवर्ल्ड पुन्हा सक्रिय होताना पाहायला मिळते। गँगस्टर अश्विनला झालेली अटक असो की दाऊदच्या मालमत्तेच्या लिलावात सहभागी होऊ नये म्हणून वरिष्ठ पत्रकार ए बालकृष्णन यांना धमकी देणं असो, गँगस्टर पुन्हा सक्रिय होण्याचा प्रयत्न करतायत त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी एक ऑफिसर एक गँगस्टर अशी योजना राबवली आहे। मुंबईतून हद्दपार झालेला अंडरवर्ल्ड काही काळानंतर पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहे। अंडरवर्ल्ड डॉनचे गँगस्टर पुन्हा सक्रिय होताना दिसतायत। 2015 साली रवी पुजारीच्या 50हून अधिक हस्तकांना क्राईम ब्रँच कडनं बेड्या ठोकल्या गेल्यात। तर छोटा शकीलचे हस्तकही धमकी आणि हत्येचा कट रचण्याच्या आरोपात जेरबंद झाले होते। मात्र गेल्या काही दिवसांपासून डॉन लोकांचे हे गँगस्टर पुन्हा सक्रिय होण्याच्या प्रयत्नात आहेत। या सक्रिय होऊ पाहणाऱ्या अंडरवर्ल्डला नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईच्या दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रताप दिघावकर यांनी एक ऑफिसर एक गँगस्टर अशी योजना सुरू केली आहे। एक अधिकाऱ्याकडे एका संघटित गुन्हेगारी टोळीची आरोपीची जबाबदारी दिलेली आहे। आमच्या अधिकाऱ्याने 15 दिवसातून त्याच्या घरी जाऊन त्याचं चेक करायचं की हा आरोपी सध्या करतो काय, ज्याचं पूर्वीचं रेकॉर्ड आहे आणि संघटित गुन्हेगारी टोळीचा सक्रिय सभासद आहे। अशा सर्व 93 लोकांची आम्ही यादी केली आणि एक पोलीस अधिकाऱ्याला एक आरोपी असं वाटप करू। एक ऑफिसर आणि एक गँगस्टर या योजनेनुसार प्रत्येक पोलीस स्टेशनला त्याच्या हद्दीतील आणि अंडरवर्ल्डशी संबंध असणाऱ्या गुंडाच्या मागावर राहावं लागणार आहे। अशाही आरोपींच्या मागावर राहावं लागेल ज्यांना मोक्का, टाडा किंवा पोटासारख्या गुन्ह्यात अटक झाली होती आणि सध्या जामिनावर बाहेर आहेत, त्यांच्यावरही लक्ष ठेवावं लागणार आहे। त्यामुळे सध्याच्या त्या गँगस्टर्सच्या सर्व अपडेट्स म्हणजे तो काय करतो, कोणाला भेटतो, त्याच्या कमाईचा सोर्स काय याच्यावर बारकाईनं लक्ष ठेवता येईल। ही सर्व माहिती अपडेट ठेवण्याचं काम त्या नेमून दिलेल्या ऑफिसरला करावं लागणार आहे। या योजनेअंतर्गत आतापर्यंत दक्षिण मुंबईमध्ये 93 जणांची लिस्ट जाहीर करण्यात आली आहे। त्या अधिकाऱ्याने 15 दिवसातून त्याच्या घरी गेलं पाहिजे की तो काय करतो। नंतर 15 दिवसातून त्याला पोलीस स्टेशनला बोलून सिनियर पीआय आणि पीआय क्राईमच्या समोर उभं करायचं। त्याचं आता उदरनिर्वाहाचं साधन काय, त्याचा मित्र परिवार काय, तो आता कोणाकोणाशी त्याचं कोऑर्डिनेशन चालू आहे, या सर्व गोष्टींचा आम्ही अभ्यास करतो। आणि जर त्याचं जर हे असेल संशयास्पद वागणूक तर इव्हन त्याच्या हालचालीवर बारकाईने आम्ही लक्ष ठेवतो। पोलिसांनी तयार केलेली लिस्ट ही दक्षिण मुंबईतल्या गँगस्टर्सची आहे, जो दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलचा गड मानला जातो। पोलिसांनी तयार केलेल्या लिस्ट मधील एकूण 93 पैकी 76 जणांच्या पोलीस मागावर आहेत। तर 17 गँगस्टर अजूनही फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत। सध्याचं मुंबईचं वातावरण पाहता या गँगस्टर्सवर नजर ठेवणं फार महत्वाचं आहे। अंडरवर्ल्डची संबंध असलेल्या गँगस्टरवर आता पोलीस नजर ठेवत आहेत। जर ते गँगस्टर जामीनवर बाहेर आहेत आणि त्यांना शोध लागत नाहीये तर पोलीस त्यांच्या जामीनदारावर कारवाई करणार अशी बाब करत आहेत। त्यामुळे शारीफसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई। तब्बल 61 तासानंतर